राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या। जिल्ह्यातील 31,000 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचं काम बाकीच। महिनाभरामध्ये 26,000 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड। मदत कधी मिळणार? शेतकरी मोठ्या संकटात। शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धव सेनेचा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार। 2 मे रोजी 500 ट्रॅक्टर घेऊन सेनेचा शेतकऱ्यांचा एल्गार। कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यावर दबाव सुरू। जास्त पैसे मागणाऱ्या सोलार कंपनीवर होणार कारवाई। महावितरणचा इशारा। शेती टोक्याना देण्याकडे वाढतोय कल। खर्च परवडणार, मजूर मिळेना। निसर्गाच्या सततच्या अवकेमुळे पीक उत्पादनासाठी केलेला खर्च निघणे झालं शेतकऱ्यांचं अवघड। विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा। 19 रुपये नुकसान भरपाई। बळीराजा हातात। शासनाच्या 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेचा असं वास्तव। जिल्ह्यातील 35 कोटी रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा। ठिबक आणि तुषार सिंचन योजनेचा निधी कधी प्राप्त? अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील अनुदान वाटपात 56 कोटी रुपयांचा घोटाळा। जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ घोळ करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू। कारंजात कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा। विविध मागण्यासाठी तहसीलदाराला निवेदन। वाशिम जिल्हा शेतकरी एल्गार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह महत्त्वाच्या मागण्यासाठी 22 एप्रिल रोजी कारंजा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांना अखेर खुशखबर। शेतकऱ्यांना कर्जमाफी योग्य वेळी मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आमचं आश्वासन कायम आहे आणि योग्य वेळी ती दिलं जाईल, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी इथे सांगितले। केवळ घोषणा केली म्हणून लगेच घोषणा करणे योग्य नाही। आम्ही कर्जमाफी करणारच आहोत, पण त्यासाठी योग्य वेळ असेल तेव्हा ती करणे शेतकरी हिताचं असेल, असंही फडणवीस यावेळेस म्हटले। निर्यात बंदी हटवून कांद्याचे भाव वाढेना, उत्पादन खर्च निघेना, शेतकरी मोठा कोटीला। चाकण येथील महात्मा फुले बाजार समित्यामध्ये कांद्याची आवक साधारण। कांदा केवळ 1,000 ते 1,300 रुपये प्रति क्विंटलनं विकला जातोय। शेतकऱ्यांमध्ये दरवाढीची असलेली आशा फोल ठरली। 90,000 शेतकऱ्यांना मिळणार 41 कोटी 59 लाख रुपयाचा पीक विमा। 2024च्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी भरपाई। केस तालुक्यामधील 60% शेतकरी वंचित। जिल्ह्यातील पीक कर्जाचे 1,500 कोटी रुपये उद्दिष्ट। खरीप हंगामाच्या उद्दिष्टामध्ये 1 एप्रिलपासून कर्ज वाटपास सुरुवात। अकोलामधील 1 एप्रिलपासून या वर्षीचा खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, तर जिल्ह्याला 2025 आणि 26 या वर्षासाठी पीक कर्ज वाटपाकरिता 15,000 कोटी रुपयांचा उद्दिष्ट देण्यात आल्या। आम्ही कर्जमाफी करणारच, पण सीएम देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान। मुंबई येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल महायुतीच्या नेत्यांना निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे महायुती सरकारच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सातत्याने प्रश्न विचारला जात आहेत। केवळ कर्जमाफीची घोषणा केली म्हणून कर्जमाफी करणे योग्य नाही, उत्तर यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। NDTV मराठीच्या NDTV मराठीचा मंच या विशेष कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। जिल्ह्यातील 2 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना 282 कोटी रुपये नुकसान भरपाई आठवडाभरामध्ये जमा होणार। मागील खरीप हंगामातील पीक नुकसानीचे पैसे विमा कंपनी देणार।